सांगणार ते. नमस्कार, मी डॉक्टर अजिंक्य काळे, डायरेक्टर पोस्टल सर्व्हिसेस, छत्रपती संभाजीनगर रिजन. आज आपण आपल्या संपूर्ण मराठवाडा आणि खाद्य क्षेत्रात IT 2.0 म्हणजे ॲडव्हान्स पोस्टल टेक्नॉलॉजीचं उद्घाटन केलेलं आहे. याच्यात पोस्टाची जी मुख्य प्रणाली आहे, IT प्रणाली आहे, ती आम्ही बदलून अद्ययावत आणि मॉडर्न अशी IT प्रणाली आणलेली आहे, जेणेकरून आपल्या कस्टमर्सला, आपल्या ग्राहकांना आम्ही ज्या सुविधा त्यांना देतो, सेवा त्यांना देतो, त्या जास्तीत जास्ती जलद गतीने मिळतील, चांगल्या पद्धतीने मिळतील आणि निश्चितच त्यांच्यातही एक सॅटिस्फॅक्शनची भावना निर्माण होईल. सर, हा देशभरात झालेला आहे का आजपासून? हो, आज देशभरात हा कार्यक्रम वेगवेगळ्या टप्प्यांमध्ये त्याचा अंमलात आणलेला आणि आज हा शेवटचा टप्पा आहे. त्यामुळे आज तारखेला संपूर्ण देशभरात ही नवीन टेक्नॉलॉजी जी आहे ही याचं इंट्रोड्यूस झालेली आहे. ओके, थँक्यू. यानंतर आदरणीय DPS सर, हरिप्रसाद सर आणि बनसोडे मध्ये येऊ नका ना. होय, सर तिकडे ना. सर्वजण आता जवळपास व्हॉट्सअप ग्रुपवर बघता की या ऑफिसचं इनॉग्रेशन झालं, मॅक्झिमम ठिकाणी झालेलं आहे फर्स्ट फेजमध्ये. परंतु असा सुंदर असा कार्यक्रम फक्त संभाजीनगर याच्यामध्ये आयोजित होतोय, तर ही आपल्यासाठी अभिमानाची गोष्ट आहे. त्यासाठी सर्वांनी तुमच्यासाठी टाळ्या वाजवा. बनसोडे सर आहे, हे आपल्या प्रस्तावनेमधून व्यक्त करणार आहेत. यानंतर आदरणीय बनसोडे सरांना विनंती. त्यानंतर ROचे AD माननीय आसर सर, माननीय बोटनावर सर, IPPBचे मॅनेजर, सर्व आमचे IPSP आणि सर्व ग्रुप सुपरवायझर्स आणि सर्व स्टाफ. खरं तर गेल्या 2 महिन्यापासून हे काम आपलं सुरू आहे IT 2.0चं. आणि आपलं जे ऑफिस आहे ते फेज 3 मध्ये रोल आउट होत आहे. आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की फेज 1 मध्ये कर्नाटक वगैरे आंध्र प्रदेश यांचं रोल आउट झालं. त्यानंतर
केरळा वगैरे उत्तराखंड वगैरे यांचं रोल आउट झालं आणि आता थर्ड फेजमध्ये आपलं रोल आउट होतं. आपला डिपार्टमेंटचे जे सॉफ्टवेअर जे आपले यूज आपण केले होते ते आपल्याला सगळ्यांना माहिती आहे. सुरुवातीला आपण मेघदूत, संचय पोस्ट वगैरे अशा सॉफ्टवेअरमध्ये काम केलं. हे जे सॉफ्टवेअर होते सगळे सॉफ्टवेअर ऑफलाईन चालायचे. म्हणजे मेंबर्स ऑफ पब्लिक जे असायचे त्यांना कसल्या प्रकारचा मेसेज जात नव्हता आणि या सॉफ्टवेअरमध्ये कसल्या प्रकारची चेकर आणि मेकर ही भूमिका नव्हती. त्यामुळे क्लर्कने काय काम काउंटरला केलं ते त्यांचे जे सुपरवायझर्स आहेत, ग्रुप सुपरवायझर, ते APM आहेत, यांना ते काही कळत नव्हतं. आणि म्हणून आपल्या डिपार्टमेंटने संचय पोस्ट, मेघदूत वगैरे रिप्लेस करून नंतर कोर बँकिंग, त्यानंतर CSI, त्यानंतर PLI साठी मेकॅमिस्ट असे विविध प्रकारचे सॉफ्टवेअर आपल्या डिपार्टमेंटने आणले. आणि आता सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे हे जे सॉफ्टवेअर आपलं राहणार आहे जे की आपल्या डिपार्टमेंटने महसूलची यांनी गेल्या 4-5 वर्षापासून तयारी करून या सॉफ्टवेअरची निर्मिती केलेली आहे. आणि डिपार्टमेंट ऑफ पोस्टमध्ये सर्वात महत्त्वाचा माइलस्टोन APT 2.0 हा ठरणार आहे. यानंतर पूर्वीचे आपले जे सॉफ्टवेअर होते, फिनाकल वगैरे जे सॉफ्टवेअर आपलं आणि सॅप, फिनाकलचा प्रॉब्लेम नव्हता परंतु सॅपचा अत्यंत प्रॉब्लेम असायचा. नेटवर्क नसेल तर फिगर आपले रिफ्लेक्ट होत नव्हते, झाले तर डबल फिगर रिफ्लेक्ट व्हायचे. आणि त्यामुळे जे एम्प्लॉईज आहेत आमचे, सुपरवायझर्स असतील, क्लार्क असतील, SPM असतील, यांना काम करण्यासाठी अतिशय त्रास होत असायचा. याचं कारण असं होतं की नेटवर्कचा जर इश्यू आला तर डबल फिगर झाल्यानंतर ते सगळे SPMचे जे रिव्हर्सलच्या सगळ्या केसेस हेड ऑफिसला यायच्या. आणि कमीत कमी मला आठवतं, मी सिनियर PM म्हणून काम करतो, कमीत कमी 15 ते 20 रिव्हर्सल आम्हाला इथं करावं लागायचे. SPM लोक परेशान होऊन जायचे. सॅपमुळे खूप मोठ्या अडचणी आल्या. त्यानंतर आपण पाहतो की पुढे बऱ्याचशा काळामध्ये नंतर मॅकॅमिस आणि सॅपचं पण इंटिग्रेशन वगैरे झालं बऱ्यापैकी. बऱ्या अंशी हा प्रॉब्लेम सुटला होता. परंतु जी सिस्टम आहे नवीन आपली टेक्नॉलॉजीची, ही सिस्टम आल्यामुळे अत्यंत सुटीत आणि सुरळीत असं काम आपलं होणार आहे. सॅप जे बनवलेलं आहे, इन्फोसिसने बनवलेलं आहे, टोटली कंपनीसाठी बनवलेलं सॉफ्टवेअर आहे. डिपार्टमेंटचे कुठले रूल्स आणि रेग्युलेशन सॅपमध्ये लागू आपल्याला पडत नव्हते. आणि हे जे रूल्स आणि रेग्युलेशन लागू करून आपलं हे सॉफ्टवेअर तयार केलेलं आहे. आम्हाला जे ट्रेनिंगमध्ये इथले जे काळे WCTC त्यांनी अत्यंत चांगल्या तऱ्हेने ट्रेनिंग दिलेली. आणि मला अशी आशा आहे की या सॉफ्टवेअरमध्ये डिपार्टमेंटचा आणि विशेषतः पब्लिकचा बराचसा वेळ वाचणार आहे. कारण एखाद्या खातेदाराला समजा खात्यामध्ये पैसे जमा, आता या माध्यमातून सगळे मेसेजेस SPM SMS खातेदाराला जाणार आहेत. आणि जसं बाकीच्यांनी बँकेने आपण पाहिलं की 1980 ते 85च्या दरम्यान टोटल कॉम्प्युटरायझेशन केलं. तत्कालीन जे प्रधानमंत्री होते राजीव गांधी यांच्या काळामध्ये बँकेने सगळं कॉम्प्युटरायझेशन केलं. परंतु आपण त्या मानाने खूप मागे राहिलो. परंतु अत्यंत असा मेहनतीने सॉफ्टवेअर तयार झालेलं आहे. आणि कस्टमरला पोस्ट ऑफिसला यायची पण आवश्यकता पडणार नाही. बऱ्याचशा गोष्टी सॅपमुळं रिहँडलिंग होत असत. आता उदाहरण जर घ्यायचं झालं तर DPMS मध्ये आमच्या क्लार्कने ज्यावेळेस लिस्ट तयार केली स्पीडची नारची, EMI ज्यावेळेस केलं, मॅनिफेस्टो तयार केलं, मॅनिफेस्टो तयार जरी त्यांनी केलं असलं तर परत पोस्टमनला PMA मध्ये परत त्या आर्टिकलची सगळी स्कॅनिंग करावं लागायची. तर हे रिहँडलिंगचं जे काम आहे ते काम यामुळे थांबणार आहे. यासाठी हेड ऑफिसची सगळी टीम, विशेषतः अकाउंट ब्रँच, आमचे सिस्टम ॲडमिनिस्ट्रेटर, सगळे ग्रुप सुपरवायझर यांनी सुट्टी वगैरे न घेता प्रत्येक संडेला त्यांच्या सर ड्युटी आम्ही लावले. आणि ही टास्क यांनी सगळ्यांनी पूर्ण केली. त्याबद्दल आपलं सगळ्यांचं अभिनंदन करतो. पुढील जास्तीची माहिती आपले AD आणि SSP सर देतील. आणि या ठिकाणी माझी प्रस्तावना संपवतो. थँक्यू. President of today's function, Sri Bansode sir, Chief guest of this today's function, Sri Ajinkya Kale DPS sir, and other ADs,
my dear sub-divisional head, and my dear colleagues and friends. All of you know that today our Maharashtra circle, some pilot phase has gone on, has rolled out on 2027, but maximum offices in Maharashtra circle are rolling out to from SAP to IT 2.0. Now, Senior Principal has told about what is IT 2.0. Initially, when we have joined in the department, we have worked manually. After that, some DOP software is there, it is only for counter booking. After that, our CPT has developed Magdut Millennium. I think senior officials have known about that. In Magdut Millennium, we have worked along with that SBK, some big software is also there. But in IT 1.0 2012 project, department has taken 3 initiatives. One for Mechamish, one for CBS Pinnacle, and other for SAP. These 3 are full-fledgedly implemented by the end of 2018 in all our India. Up to from 2018 onwards, we are working on this SAP. But some issues are there. Everyone is known about that. Because to wipe out that, this SAP has been replaced with IT 2.0. This IT 2.0 is completely prepared by our staff. That means who are working as postal assistants, sub-divisional heads, IP, ASP and divisional heads. This team, they have identified some team, and this team they have completely prepared. They have taken all the precautions as per the volumes which are available in the Magdut Millennium also. There are some new initiatives during the training also. You might have known that this BO summary, it's SO summary, HO cash book, HO summary. These are the initial in Magdut Millennium, these are there. But again, these are implemented. Again, we have to go back to the Magdut Millennium days, and we have to think of that also. For this IT 2.0 rollout, everyone from GDS to Senior PM and ASP, everyone has cooperated from the day beginning from the data sanitization. Initially, we have done this data sanitization. After that, again, second check also we have done after pushing of data from the SAP to IT 2.0 and trainings also. Everyone has cooperated for completion of training. I think everyone has confident to work on IT 2.0, but all of you know that it is a new software, it is new to us. Initially, there may be some issues. We have to understand, because customer always expects the good service, but issues they might have not know. But we have to understand. We should have the patience. We have the patience, and we have to work on that, because initially some issues may be there. We have to manage the customers also. Initially, managing the customers is becoming a big task to us. I request all the employees, all the staff in the division, please be patient and please be cooperate and please polite with the customers, and all the best to all of you. Thank you. नमस्कार. वेळ कमी आहे. सूत्रसंचालक जे आहेत त्यांनी आम्ही जेव्हा दीप प्रज्वलित करत होतो त्यावेळेला काही वाक्य बोलले, त्याचाच फक्त मी संदर्भ घेऊन 2 शब्द बोलणार आहे. आमचे जे सातपुते आहेत ते म्हणाले की यापूर्वी बरेच HO SO रोलआउट झाले आहे, परंतु असा भव्य कार्यक्रम, असा छान कार्यक्रम कुठेही झाला नाही. या कार्यक्रमाचं जे सक्सेस आहे, या रोलआउटचं जे सक्सेस आहे ते खरं सक्सेस त्यांना म्हणजे आपल्याला अभिमान वाटतो असं म्हणाले की हा एवढा चांगला कार्यक्रम होता. आपल्याला अभिमान तेव्हाच वाटेल ज्या वेळेला आपण ह्या APTचं चांगल्या प्रकारे वापर करू, आपल्या कस्टमर्सला चांगल्या प्रकारे सेवा देऊ, आणि जसं सरांनी सांगितलं की 10-15 दिवस आपल्याला खूप पेशन्स ठेवून वागायचं आहे कस्टमरशी. त्यावेळेलाच आपण सक्सेस होऊ, ज्या वेळेला हे जे आपल्यामध्ये काही कस्टमर सुद्धा बसलेले आहेत, हे जेव्हा म्हणतील कि सही पोस्टल ने सही सुधारना की है और सही में एडवांस टेक्नोलॉजी लाई है, और हमारे उनके कर्मचारी भी बहुत अच्छे से आजकल बिहेव करते हैं. इस तरह के फीडबैक जब आएंगे, मैं पीजी देखता हूँ तो पीजी में आते हैं, मुझे बहुत अच्छे फीडबैक आते हैं आप लोगों के काम करने के, तो वो फीडबैक सारे बदल जाने चाहिए और हमारा जो काम है वो हमारे कस्टमर से सराहा जाना चाहिए. बस यही 2 शब्द बोल के मैं मेरे खत्म करता हूं. धन्यवाद.
नमस्कार. उपस्थित सर्व अधिकारी व कर्मचारी बंधू भगिनींनो, EPT 2.0 रोल आउट करतो आहोत. ज्याप्रमाणे इतरांनी सांगितलंय की EPT हे स्वतः बनवलेलं सॉफ्टवेअर आहे. म्हणजे आपली जी CEPT सेंटर फॉर एक्सलन्स इन टेक्नॉलॉजी बँगलोर आणि मैसूर आणि मग विविध ठिकाणी त्याच्या आता उपशाखा आहेत, त्यांनी हे बनवलेलं आहे. याच्यात बहुतांश सहभाग हा तुमच्या माझ्यासारख्या कर्मचाऱ्यांचा आहे. म्हणजे CEPTनी ज्याला ज्याला कोडिंगचं नॉलेज आहे, ज्याला कॉम्प्युटरचं नॉलेज आहे, त्या सगळ्यांना उचललं आहे. म्हणजे अगदी तो GDS असो, MTS असो, PA असो, इन्स्पेक्टर, ASP अशा सगळ्या लोकांची एकत्र मोठ बांधून आणि या सगळ्यांच्या एका सामूहिक एक्सपिरियन्समधून हे आजचं सॉफ्टवेअर डेव्हलप झालेलं आहे. आपण सगळ्यांनी एक लक्षात ठेवलं पाहिजे की बदल ही सर्वात शाश्वत गोष्ट आहे. जी गोष्ट बदलत नाही ती गोष्ट संपते. पाणी हे प्रवाही असलं तरच ते निर्मळ राहतं. आपल्या सगळ्यांना माहिती आहे, पाणी एका ठिकाणी साचलं की त्याचं डबकं होतं, त्यात शेवाळं होतं आणि कालांतराने त्याच्यातून घाण वास यायला लागतो. मला एक सांगा, आपण इकडे जितके लोक उपस्थित आहोत, इथे किती लोक नोकियाचा फोन वापरतात? हाच प्रश्न जर मी 15 वर्षापूर्वी विचारला असता तर कदाचित सगळ्यांनी हात वर केला असता. बरं, 15 वर्ष म्हणतोय मी, म्हणजे आपली औद्योगिक क्रांती झाली 1700 नंतर, तो झाला 300, म्हणजे जवळपास 400 वर्षाचा काळ आपल्याला लोटत आला आहे. त्यातले फक्त 15 वर्षांबद्दल मी म्हणतो. आपल्यापैकी किती लोक कोडॅकचा कॅमेरा वापरतात? 15 वर्षापूर्वीपर्यंत प्रत्येकाच्या घरी कोडॅकचा कॅमेरा असेल. सगळे कुठेही ट्रिपला जाताना तो कॅमेरा घेत जात असतील. कॅमेरा म्हटले की कोडॅक एवढंच सगळ्यांना कल्पना असेल. आज कोडॅकचा कॅमेरा कुठे का नाही? कारण जेव्हा चिपमध्ये म्हणजे टेक्नॉलॉजीमध्ये क्रांती होत गेली, कोडॅकने असा निर्णय घेतला की आपण फिल्मच बनवत जाऊया. कोडॅकच्या स्वतःच्या म्हणजे हा इतिहास आहे की कोडॅकच्या इंटरनल सोर्सेसमध्ये त्यांना रेकमेंडेशन्स दिलेले की आता टेक्नॉलॉजी बदलते आहे, याच्या पुढे येणारा जमाना जो आहे हा डिजिटल कॅमेरांचा असेल, तर आपण त्या पद्धतीचे कॅमेरे मॅन्युफॅक्चर करूया. पण कोडॅकने ते ऐकलं नाही, त्यांचा अंदाज चुकला आणि कोडॅक नामशेष झाले. त्यामुळे जर आपण बदलणार नसू तर आपलं अस्तित्व धोक्यात आहे. याच्याबद्दल सगळ्यांनी आपल्या मनाशी पक्की गाठ बांधली पाहिजे. त्यामुळे मोठ्या जर आपण मल्टीनॅशनल कंपन्या घेतल्या तर त्या एक बदल इम्प्लिमेंट केला की पुढचा बदल काय असेल याच्या मागे लागतात. आपल्या सगळ्यांना कल्पना आहे आर्टिफिशियल इंटेलिजन्सचं आजकाल खूप प्रस्थ आहे. ChatGPT हे नाव सगळ्यांनी ऐकलं असेल. साधारण ChatGPT लॉन्च होऊन किती 1 वर्ष झालं असेल. ChatGPT 5 रोल आउट होत आहे येणाऱ्या 1-2 महिन्यामध्ये. म्हणजे एका वर्षात 5 वेळा मोठे बदल त्याच्यात होत गेले. म्हणजे बदल केवळ होत आहेत एवढंच महत्त्वाचं नाही आहे, तर बदलांचा वेग जो आहे हा फार झपाट्याने होतो आहे. त्यामुळे सध्या परिस्थिती अशी आहे की आपण एखादी टेक्नॉलॉजी इम्प्लिमेंट केली की ती पूर्ण इम्प्लिमेंट व्हायच्या आतच ती कशी बदलायची याचा विचार आपल्याला चालू करावा लागणार आहे. आणि तांत्रिकदृष्ट्या सांगायचं तर आपलं जे EPT सॉफ्टवेअर बनवलं आहे हे तशा पद्धतीचं बनवलं आहे. म्हणजे त्याला मायक्रो सर्व्हिसेस बेस्ड आर्किटेक्चर म्हणतात की त्याच्यात आपण छोटे छोटे बदल हे फार झपाट्याने करू शकतो. म्हणजे पूर्वी आपल्याला कल्पना असेल की आपल्याला एखादी काहीतरी आपण अडलो किंवा आपल्याला वाटलं की सॉफ्टवेअरमध्ये काहीतरी चुकीचं आहे आणि आपण फीडबॅक दिला की ते बदल व्हायलाच त्याच्यात एखादं वर्ष निघून जायचं. आणि जोपर्यंत तो बदल व्हायचा तोपर्यंत आपणही विसरून गेलो असायचं की आपण असं काही फीडबॅक दिला. तर ती फीडबॅक टू चेंज ही जी सायकल आहे ही आपल्याला या नवीन सॉफ्टवेअरमध्ये चेंज करायची. आपल्याला दिसताना सगळ्यांना फक्त स्क्रीनवर सॉफ्टवेअर दिसतं, पण त्याच्या मागे ही बरेच खूप चेंजेस त्याच्यात झालेले आहेत. म्हणजे आताचं जे अख्खं आपलं सॉफ्टवेअर आहे हे क्लाउड ज्यांना कल्पना असेल या डेटा सेंटरवर गेलेलं आहे. त्यामुळे तुम्हाला जर पूर्वी सर्व्हरचा इश्यू व्हायचा तो तुम्हाला आता जाणवेल की जर सर्व्हरचा इश्यू येत असेल तो लगेच पुढच्या दिवशी रिझॉल्व्ह होतो, कारण आपण सर्व्हरची कॅपॅसिटी इतक्या लवकर एक्सपांड करू शकतो. दुसरी एक फार महत्त्वाची गोष्ट मला सांगायची आहे की टेक्नॉलॉजी म्हणजे काय हो? कोणी मला त्याची व्याख्या देऊ शकेल? थ्री इडियट्स किती लोकांनी पाहिलंय? हात वर करा.
इडियट्सचा सीन आहे. पहिल्याच दिवशी त्यांचा जो मेकॅनिकल इंजिनिअरिंगचा प्रोफेसर असतो तो त्या वर्गाला विचारतो की मशीन म्हणजे काय, आणि मग सगळेजण ती प्रकारची व्याख्या द्यायला लागतात की, आणि खासकर चतुर जो असतो की चेंज ऑफ इंटरलिंक पार्ट्स विच आर मुव्हिंग टू प्रोड्यूस हे XYZ. पण त्याच्यावर आमिर खान काय उत्तर देतो की आपलं आयुष्य सुकर करण्यासाठी केलेली कुठलीही गोष्ट म्हणजे मशीन आणि म्हणजेच टेक्नॉलॉजी. ते आपल्या सर्वांनी एक लक्षात ठेवायचं की टेक्नॉलॉजीचा एंड, त्याच्या आत काय गेलं, त्यात कुठला कोड होता, कुठले सर्व्हर्स वापरला गेले, याच्याशी आपलं काही घेणं देणं नाही आहे. पण त्याचा एंड काय आहे की तुमचं, माझं आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे कस्टमर्सचं आयुष्य सुकर करणे, हा टेक्नॉलॉजीचा गोल आहे. त्यामुळे आज आपण नवीन सॉफ्टवेअर बनवलं आणि जर उद्या कस्टमर म्हणा बाबा रे यांनी मला काहीच फायदा होत नाही आहे, तर त्या टेक्नॉलॉजीचा काहीच उपयोग नाही आहे. किंवा आज जर आपण नवीन सॉफ्टवेअर बनवलं आणि आपले कर्मचारी म्हणाले की याच्याने आमच्या आयुष्यात काहीच फरक पडत नाही आहे, आमची जी गदामजुरी आहे ती चाललीच आहे, तर त्या टेक्नॉलॉजीचा काही उपयोग नाही आहे. त्यामुळे आपण सगळ्यांनी हे लक्षात ठेवायचं आहे की टेक्नॉलॉजी जरी असली तरी टेक्नॉलॉजी इज ओनली अन इनेबलर. त्या टेक्नॉलॉजीच्या मागे बसणारा जर माणूस व्यवस्थित नसेल तर तुम्ही कितीही चांगली टेक्नॉलॉजी आणली तरी ती फेल जाणार आहे. त्यामुळे सगळ्यांनी एक लक्षात ठेवायचं आहे की आपण आपल्या हातात आपल्याला मिळालेली टेक्नॉलॉजी हे टूल आहे, आणि ते टूल कशासाठी आहे तर आपल्याला आपल्या कस्टमर्सला, ग्राहकांना, नागरिकांना उत्तम सेवा प्रदान करणे याच्यासाठी ते दिलेलं टूल आहे. आणि प्रशासनाच्या दृष्टिकोनातून की आपले जे कर्मचारी आहेत यांचं आयुष्यही सुकर व्हावं याच्यासाठी डेव्हलप केलेलं ते टूल आहे. त्यामुळे टेक्नॉलॉजीचा हा गोल, चांगली प्रगत टेक्नॉलॉजी असणं हा तर आहेच, पण उत्तम सेवा प्रदान करणं आणि कस्टमर सॅटिस्फॅक्शन. म्हणजे आता गाडी सॅटिस्फॅक्शनच्या पुढे गेली, आपण त्याला काय म्हणतो, कस्टमर डिलाईट. सो कस्टमर शुड नॉट ओनली, एक जमाना असा होता की लोकांना माफक सेवा मिळाली तरी ते खुश व्हायचे, पण आता त्याच्या पुढे गाडी गेली. पीपल शुड फील हॅपी, म्हणजे त्यांच्या अपेक्षेपेक्षा चांगली सेवा त्यांना प्रदान झाली तर तो कस्टमर डिलाईट होतो. त्यामुळे वी हॅव ऑलरेडी शिफ्टेड फ्रॉम कस्टमर सॅटिस्फॅक्शन टू कस्टमर डिलाईट. आणि एक लक्षात ठेवा की आज कुठलाही कस्टमर आपल्याकडे जेव्हा येतो तो आपल्याला सरळ आपले जे पियर्स आहेत त्यांच्याशी कम्पेअर करतो. तो आपल्याला काय म्हणतो, किंवा म्हणते की बाबा बँकेत ही सोय मिळते, तुमच्याकडे का नाही मिळत, किंवा कुरिअरवाला मला हे एका दिवसात मुंबईला पोहोचून देतो, तुम्ही का नाही देऊ शकत. तर कॉम्पिटिशन जी आहे ही आपल्यासाठी चांगलीच आहे, कारण कॉम्पिटिशन असेल तरच आपण जास्तीत जास्त सुधार करू. आणि आपल्या सगळ्यांचं हेच ध्येय असलं पाहिजे की आपल्या हातात जी कुठली टेक्नॉलॉजी असेल त्यांनी आपल्याला उत्तम सर्व्हिस ही आपल्या लोकांना आणि ग्राहकांना पोचवायची आहे. त्याच्यातून आपला रेव्हेन्यू वाढवायचा आहे, त्याच्यातून आपले ऑपरेशन्स जे आहेत ते अधिक सुकर करायचे आहे. त्यामुळे नो अमाऊंट ऑफ टेक्नॉलॉजी विल रिप्लेस ह्युमन्स. एक तुम्ही निश्चित लक्षात ठेवा की शेवटी काही झालं ना तरी माणसाला माणूस बोलायला लागतो. तो सर्व्हिसेसच्या बाबतीत निश्चित म्हणेल, म्हणजे आज पुस्तकाकडे सर्वात मोठं फॅक्टर काय आहे तर तो ट्रस्ट आहे. आणि हा ट्रस्ट काही कुठल्या टेक्नॉलॉजीने डेव्हलप केलेला नाही आहे, तो तिकडच्या लोकांनी डेव्हलप केलेला ट्रस्ट आहे. टेक्नॉलॉजी ही फक्त त्याला आपले ऑपरेशन्स फास्ट करणार आहे, पण तो जो आपला ट्रस्टचा गाभा आहे त्याला धोका पोचवून आपल्याला चालणार नाही आहे. त्यामुळे आज आपण फक्त औरंगाबाद डिव्हिजनच्याच APTचं उद्घाटन करत नसून, कारण आमची आरोची पण पूर्ण इकडे टीम आहे आणि पूर्ण रिजनचाच आपण हे उद्घाटन आहे असं समजूया. येणाऱ्या काळात निश्चित, असं सातपुते म्हणाले की आपल्याला सुरुवातीचे काही दिवस ज्याला आपण टीथिंग ट्रबल्स म्हणतो, म्हणजे लहान बाळाला सगळ्यांना माहिती आहे की जेव्हा दात येतात तेव्हा ते फार अस्वस्थ असतं, त्याला सारखी संडास होत असते, सारखं चावचाव करत असतं, ज्याला आपण टीथिंग ट्रबल्स म्हणतो. तसेच टीथिंग ट्रबल्स हे कुठलीही नवीन टेक्नॉलॉजी येते तेव्हा असतात आणि ते सुरुवातीला राहणारच आहे. पण म्हणून काय आपण त्या बाळाला ओरडतो का की तू असं का करतोय, तुला ते का होतंय, किंवा त्याला फटके मारतो का, तर नाही, आपण त्याला सामंजस्याने घेतो, आपण त्याला त्याच्याशी लाडाने वागतो. तेव्हा आपण स्वतः ॲडल्ट म्हणून पेशन्स दाखवतो. तर त्या पद्धतीचा पेशन्स ही सुरुवातीचे काही दिवस निश्चित आपल्याला दाखवावा लागणार आहे. त्याच्यात गडबड होऊ शकते, प्रत्येक सिस्टीम ही काही डे वनला परफेक्ट नसते, ती एक जर्नी असते, हळूहळू ती परफेक्शनकडे त्याची वाटचाल असते. त्यामुळे सुरुवातीचे काही दिवस जर त्याच्यात आपल्याला काही करू आणि
आणि सुद्धा होतीलही, कारण आता CEPT टीम ही खूप रिस्पॉन्सिव्ह आहे. ते आपल्यातच असल्यामुळे त्यांना परफेक्टली माहिती आहे की आपल्या कर्मचाऱ्यांचे काय प्रॉब्लेम्स आहेत आणि ते कसे सोडवायचे. या इम्प्लिमेंटेशनमध्ये बऱ्याच लोकांचा फार मोठा सहभाग होता. आपले ट्रेनर्स आहेत, आपल्या आरोग्यातले स्टाफ आहेत, IPs आहेत, इन्स्पेक्टर्स आहेत, डेटा व्हॅलिडेशन करणारी अकाउंट्सची टीम आहे किंवा इतर सगळे स्टाफ आहेत. त्याच्या सगळ्यांचं अत्यंत मोलाचं योगदान त्याच्यात होतं. त्या सर्वांचेही आभार आणि आता आजपासून पुढे होणाऱ्या वाटचालीसाठी सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद. सुंदर असं मुलाचं मार्गदर्शन सरांनी केलेलं आहे. यानंतर सॉरी आपको आगे आना है. ऐश्वर्या जयस्वाल यंगेस्ट असल्यामुळे सरांनी तिला इनॉग्रेशनची संधी दिलेली आदरणीय DK सरांनी. थँक्यू सर. असं करायचं का पुढे करायचं? जोरदार टाळ्या वाजवा. सर इकडे बघा. आणि यानंतर कार्यक्रमाचा सगळ्यात शेवटचं चरण म्हणजे आभार प्रदर्शन. यासाठी मी आमंत्रित करतो आमचे आदरणीय अनिल दादा शेळके PRIP. आदरणीय व्यासपीठावर आपले आदरणीय DPS साहेब, SSP साहेब, ADPS वाघे साहेब, असद साहेब, वटलावर साहेब, या सर्वांचं या ठिकाणी हेड ऑफिसतर्फे मी आभार मानतो. आणि ज्यांनी ज्यांनी या कार्यक्रमाला मदत केली आणि आम्हाला मार्गदर्शन केले अशा सर्व अधिकारी गणांचं व सर्व स्टाफचं मी अध्यक्षाच्या वतीने आभार मानतो. जे आमचे फोरमचे मेंबर आहेत ते पण या ठिकाणी कार्यक्रमाला उपस्थित राहिलेले आहे व प्रिंट मीडिया आमचे रिपोर्टर कयूमभाई हे सुद्धा आवर्जून या कार्यक्रमाला उपस्थित राहिले, त्याबद्दल त्यांचे सुद्धा आभार मानतो. आणि ज्यांनी ज्यांनी या कार्यक्रमासाठी सहकार्य केलं त्या सर्वांचं मी खूप खूप आभार मानतो. आणि आता सरांनी सांगितलं की आपल्याला आता कस्टमरशी खूप चांगल्या प्रकारे बोलायचं आहे, तरी सर्वांना विनंती आहे की कृपया कस्टमरची खूप सौजन्याने आपण सहकार्य करायचे अशी मी पुन्हा एकदा आपल्याला विनंती करतो. जे जे काउंटरला कर्मचारी आहेत त्यांनी कृपया थोडं पेशन्स ठेवून काम करा एवढीच मी त्यांना नम्र विनंती करतो. आणि यानंतर रिफ्रेशमेंटचा व्यवस्था केलेली आहे, तर कृपया आपल्या जागेवर रिफ्रेशमेंट येईल किंवा आपण बसून घ्यावे. सरांनी आपल्या चेंबरमध्ये सरांची व्यवस्था केलेली आहे.